नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 यामधील प्रथम प्रकरण चॅप्टर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा आपण आज अभ्यास करणार आहोत। या प्रकरणातील सुरुवातीचा भाग म्हणजे आपल्याला या भूमितीबद्दल थोडी माहिती दिलेली आहे। त्यानंतर आपण या प्रकरणातील महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे बिंदू, रेषा आणि प्रतल। आता आपल्याला बिंदू म्हणजे काय माहिती आहे। बिंदू आपण आता 8वीला शिकलेलो आहोत। बिंदू म्हणजे काय की ज्याची आपण व्याख्या करू शकत नाही, पण भरीव टिंब असं त्याला आपण म्हणू शकतो। रेषा ही अमर्याद असते। रेषा ही अनंतापर्यंत वाढवली जाऊ शकते। आणि प्रतल एक बंदिस्त पृष्ठभाग। प्रतल म्हणजे काय? एक बंदिस्त पृष्ठभाग। रेषा म्हणजे काय? सरळ रेषा। रेषा मीन्स स्ट्रेट लाइन्स, तर आपण रेषा असं म्हणणार आहे। तर याच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स, म्हणजे बिंदूचे निर्देशक व अंतर। तर आपण बिंदूचे निर्देशक व अंतर या संबंधातील भाग आपण इयत्ता 8वी मध्ये सुद्धा पाहिलेला आहे। बिंदू म्हणजेच काय, तर एक आपण ही संख्या रेषा एक समोर तुमच्या काढली आहे। ही जी संख्या रेषा आहे, संख्या रेषा काय आहेत? अंक आहेत। संख्या रेषेची सुरुवात कुठून होते? संख्या रेषेची सुरुवात शून्यापासून होते। धन संख्या, ऋण संख्या। आता ही जी संख्या आहे, संख्येशी निगडीत जो अक्षर आहे, हे ए बी सी डी कोणती अक्षर असेल, एक ही संख्या आहे। एक या संख्येशी निगडीत हा एफ बिंदू आहे, म्हणून एफ हा काय झाला? एकचा निर्देशक, म्हणजे एफ चा निर्देशक 1 असं आपण म्हणू शकतो आपण त्या पद्धतीने। तर त्याच पद्धतीने आपल्याला इतर निर्देशक आपण सांगू शकतो। हे आहे बिंदू बी। बिंदू बी चा निर्देशक आहे -3। एफ बिंदूचा निर्देशक आहे 1। एच चा निर्देशक आहे 3। आता आपल्याला काढायचं आहे दोन बिंदूंमधील अंतर। पहिली गोष्ट, अंतर हे कधीही ऋण नसतं। अंतर हे नेहमी धनच असतं, पॉझिटिव्ह असतं। डिस्टन्स मीन्स ऑलवेज पॉझिटिव्ह। आता अंतर कसं काढायचं आहे? अंतर काढताना नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे काय? असं समजा आपण 7 आणि 3 आहे, तर इथं 7 ही संख्या मोठी आहे। दोन्ही संख्या धन आहेत। धन संख्येमध्ये जी संख्या मोठी ती संख्या मोठी। 4 वजा 9 आहे। 4 वजा 9 आहे। एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे। एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे। कधीही धन संख्याच मोठी असते। दोन्ही धन असेल, जी मोठी संख्या ती मोठी संख्या। एक संख्या धन, एक संख्या ऋण असेल, जी संख्या धन ती मोठी, मग ती कितीही असेल तरी चालते। भले 0 आहे, तिथं -15 आहे, तरीही 0 मोठंच। एक संख्या धन, एक संख्या ऋण झालं। आता दोन्ही संख्या ऋण असतील, -4 -7। दोन्ही संख्या ऋण आहेत। ऋण मध्ये जी लहान संख्या असते, म्हणजे जी शून्याला जवळ आहे, जी संख्या शून्याला जवळ आहे ती संख्या मोठी। आता -4 -7, आणखी समजा घ्या तुम्ही -1 -4। आता -1 ही संख्या शून्याला जवळ आहे, म्हणून -1 मोठी। -4 ही शून्यापासून लांब आहे, म्हणून -4 लहान संख्या झाली, बरोबर। आता आपण 1 2 3 बिंदूचं अंतर तुम्हाला काढून दाखवतो। सुरुवातीला धन संख्याच काढू आपण। डिस्टन्स एफ आय काढू आपण। आता एफ चा निर्देशक काय आहे पहा। एफ चा निर्देशक आहे 1। आय चा निर्देशक काय आहे 4। एफ चा निर्देशक आहे 1, आय चा निर्देशक आहे 4। डिस्टन्स एफ आय बरोबर 4 - 1, मग 4तून 1 गेलं
3 राहिलं. पहा F पासून I बिंदू 1 2 3 3 एकक अंतरावर आहे. दोन्ही संख्या धन होत्या, त्या धन संख्येचा तुम्हाला मी निर्देशक काढून दाखवला. आता आपण असं करू, एक संख्या धन घेऊ, एक संख्या ऋण घेऊ. डिस्टन्स IA काढू आपण आता. IA I चा निर्देशक आहे 4, A चा निर्देशक आहे -4. मग डिस्टन्स IA बरोबर, आता दोन्ही संख्या मध्ये एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. धन संख्येतून ऋण संख्या घालवायची म्हणजे पहा 4 मोठी संख्या आहे, वजा आता ही संख्या घालवायची आहे -4. वजा वजा झालं अधिक, म्हणजे 4 अधिक 4 म्हणजे ह्या दोघातलं अंतर काय आलेलं आहे 8 आलेलं आहे. डिस्टन्स IA किंवा AI असं म्हणलं तर चालेल, ते काय झालेलं आहे वजा आलेलं आहे. एक संख्या धन, एक संख्या ऋण. आता दोन्ही संख्या ऋण दाखवतो मी. दोन्ही संख्या ऋण म्हणजे पाहू आपण DA काढू आपण. डिस्टन्स DA काढू आपण. आता पहा D चा निर्देशक किती आहे -1. A चा निर्देशक किती आहे -4. आता आपण काय करायचंय, डिस्टन्स DA काढायचं आपल्याला. मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची. मोठी संख्या कोणती आहे जी शून्याला जवळ आहे, शून्याला जवळ कोणती आहे -1 आहे. -1 वजा आणि हे -4. वजा वजा अधिक म्हणजे -1 अधिक 4, -1 अधिक 4. एक संख्या धन, एक संख्या ऋण, एक संख्या धन, एक संख्या ऋण. मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 4तून 3 गेलं, 4तून 1 गेलं, 3 राहिलं. आणि मोठी संख्या धन आहे म्हणून त्याचं उत्तर आलं 3. तर डिस्टन्स DA किती झालेला आहे 3 एकक झालेला आहे. ओके. आता त्याच्या पुढील भाग आता पाहणार आहे आपण बिटवीननेस. बिटवीननेस म्हणजे काय, दरम्यानता. आता दरम्यानता म्हणजे काय, आता दरम्यानता म्हणजे काय तर थोडं आपण समजून घेऊ आधी पहिल्यांदा. पहा तुमच्या लक्षात येईल, ह्या ज्या तिन्ही रेषा आहेत, पहिली गोष्ट सरळ रेषा आहे, स्ट्रेट लाईन्स. दिस इज ए स्ट्रेट लाईन्स. दरम्यानता ही कुणामध्ये असते, महत्वाची गोष्ट, दरम्यानता ही नेहमी सरळ रेषेमध्येच असते. आता कसं कसं दिलं पहा. आता ABC हे 3 एकरेषीय बिंदू आहेत. या 3 एकरेषीय बिंदू मध्ये B हा A आणि C च्या दरम्यान आहे. म्हणजे B हा बिंदू A आणि C च्या मध्ये कुठेतरी आहे. दरम्यानता म्हणजे मध्यभागी असं नाही, सेंट्रल मिड पॉइंट नाही, मध्यबिंदू नाही, दरम्यान म्हणजे कुठेतरी A आणि C च्या दरम्यान B कुठेतरी आहे. इथं काय केलं पहा, B आणि A च्या दरम्यान कुठेतरी C हा बिंदू आहे. या ठिकाणी काय आहे, C आणि B च्या दरम्यान A आहे, म्हणजेच कुठेतरी आहे, मध्यभागीच आहे असावा असं काही नियम नाही. आता दरम्यानता म्हणजे काय थोडक्यात सांगतो. हे ABC चा विचार करू आपण. ह्या ABC चा विचार केला, ABC हे 3 एकरेषीय बिंदू आहेत. ABC हे 3 एकरेषीय बिंदू आहेत, म्हणून AC बरोबर हे AC जे अंतर आहे, हे AC जे अंतर आहे ते AB अधिक BC. AC जे अंतर आहे ते AB अधिक BC ह्या दोघांच्या बेरजे एवढं जर AC अंतर असेल तर B हा A आणि C च्या दरम्यान आहे, बिटवीन आहे. B इज ए बिटवीन A अँड C. अशा पद्धतीने लिहायचं. B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान केव्हा, जर ह्या दोघांची बेरीज ह्या AC एवढ्या अंतरा इतकी असेल तर B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे. उदाहरण घेऊ आपण. समजा AC अंतर आहे, मी म्हणतो 10 सेंटीमीटर आहे. AC अंतर किती आहे 10 आहे. AB अंतर आहे 3 आणि BC अंतर आहे 7. मग AC बरोबर AB अधिक BC म्हणजे 10 बरोबर 3 अधिक 7 म्हणजे 10 बरोबर 10. जर हे अंतर असेल तरच B हा बिंदू
ए आणि सी च्या दरम्यान आहे. दरम्यान त्यासाठी महत्वाची गोष्ट, हे तीन बिंदू दरम्यान म्हणजेच एक रेषीय असतात. त्याचबरोबर ह्या दोन, हे जे अंत्यबिंदू आहेत दोन कोणतेही असतील, कोणत्याही दोन अंत्यबिंदूचं अंतर म्हणजे बी आणि हिथं जर विचार केला बी आणि ए, बी ए चं अंतर जर बी सी अधिक सी ए या दोघांच्या बेरजे इतका असेल तर सी हा बिंदू बी आणि ए च्या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे हिथंही दरम्यान म्हणजे काय, तर तो बिंदू कुठे असेल पण ह्या दोघांची अंत्यबिंदूची जे अंतर आहे ए आणि सी, हे जे अंतर आहे त्या या दोघांच्या बेरजे इतका असेल तरच बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान असतो. इथं काय दिलेलं पहा, प्रॅक्टिस सेट 1.1 पहिला आकडा तुमच्या आता लक्षात आलेला आहे, दुसरा आकडाही तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण तिसरा आकडा पाहू आपण. आता फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट्स इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट्स. म्हणजे खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवायचं आहे. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. आता आपल्याला काय करायचं आहे, हे तीन अंतर दिलेली आहे. या तीन अंतरावरून आपल्याला दिलेला बिंदू किंवा कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान आहे का ते पाहायचंय. आता यासाठी सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या इथं तीन अंतर आहेत, त्याचं सर्वात मोठं अंतर बघायचं आपल्याला. पहिल्यांदा सर्वात मोठं अंतर जे आहे ते कोणतं आहे, डिस्टन्स पी क्यू आहे. मोठं अंतर पहिल्यांदा डिस्टन्स पी क्यू. आता हे जे सर्वात मोठं अंतर आहे ते मोठं अंतर, हे जे अंतर आहे त्या उरलेल्या दोघांच्या बेरजे इतकं आहे का ते पाहायचं आहे. जर असेल तर तो बिंदू दरम्यान आहे आणि कोणता बिंदू आपण ते पाहू शकतो. आपण डिस्टन्स पी क्यू बरोबर किती आहे, 10 आहे. आता उरलेल्या दोघांची आपण बेरीज करू. आपण डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. ओके, मग पी क्यूचं अंतर किती आहे, 10 आहे. डिस्टन्स पी आर किती आहे, 7 आहे. अधिक डिस्टन्स क्यू आर किती आहे, 3. म्हणजे 10 बरोबर 7 आणि 3 10. म्हणजे दोन्ही अंतर कसे आलेले आहेत, सारखे आलेले आहेत. म्हणजे हे तीन बिंदू एक रेषीय आहेत. पहिली गोष्ट, हे तीन बिंदू कसे आहेत, एक रेषीय आहेत. दिस पॉइंट्स आर कोलिनियर म्हणजे एक रेषीय. आता कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान, अगदी साधं सोपं आहे. आता इथं कोणता बिंदू आहे, आता आपण मी सुरुवातीला काय सांगतो तुम्हाला, हे जे अंतर आहे, हे जे पी क्यू आहे, हे काही दोन अंत्यबिंदू आहेत. म्हणजे पी हा सुरुवातीचा बिंदू आपण म्हणू आणि क्यू हा कोणता बिंदू आहे, शेवटचा बिंदू आहे. आणि आता इथं मध्ये फक्त आता आपल्याला आणखीन कोणता बिंदू दिसतो, आर बिंदू दिसतो आहे पहा. आणि आपण हा आर बिंदू इथे टाकला की झालं. सुरुवातीचा पी क्यू कोणता आहे, पी क्यू म्हणजे शेवटचे दोन बिंदू आहेत, दोन बिंदूचं अंतर. आणि परत हा जो उरलेला बिंदू आहे तो मध्ये असणार आहे. म्हणजे पहा पी आर अंतर किती होतं आपलं, पी आर अंतर किती आहे, 7 आहे. क्यू आर अंतर किती आहे, क्यू आर म्हणजे 4 क्यू 3 आहे, 7 आणि 3 10. अशा पद्धतीनं आर हा बिंदू, आर इज ए बिटवीन पी अँड क्यू, आर इज ए बिटवीन पी अँड क्यू आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो. आणि हे जर अंतर, हे अंतर जर समान नसेल, हे अंतर समान नसेल, धीस पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. जर सारखं नसेल तर नॉट कोलिनियर, मग हे येणारच नाही. कारण कोणता बिंदू या दोन बिंदूच्या दरम्यान नसणारच आहे. जर अंतर सारखं आलं तर पुढची पायरी मांडायची. जर अंतर सारखं नसेल तर मग धीस पॉइंट्स आर नॉट कोलिनियर, हे बिंदू एकरेषीय नाही. आता आपण या प्रॅक्टिस सेट मधील 6वा आकडा पाहणार आहोत. काय म्हणतात, स्केच प्रॉपर फिगर, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आकृती काढून खालील प्रश्नाची उत्तरं लिहायची. आता आपल्याला एक आकृती काढायची आहे. काय दिलं पहा, इफ y इज ए बिटवीन एक्स अँड झेड, इफ y इज ए बिटवीन एक्स अँड झेड असं त्यांनी दिलेलं आहे. दिलेला आहे याचा अर्थ काय, y हा बिंदू x आणि z च्या दरम्यान आहे. म्हणल्यानंतर फक्त आपल्याला एक रेषा काढायची आहे. त्या रेषेवर
हे एक्स वाय झेड हे 3 बिंदू एक रेषीय घ्यायचे आहेत. अगदी साधं सोपं आहे, काहीही अवघड नाही. एक्स शेवटचा बिंदू आहे, झेड आणि दरम्यान कुठंतरी आपल्याला कुठंही आपण हा मधला वाय बिंदू घेऊ शकतो. पहिली गोष्ट, आकृती कशी काढायची? एक्स वाय झेड. एक्स सुरुवातीचा बिंदू आहे, झेड हा शेवटचा बिंदू आहे, वाय तुम्ही दरम्यान कुठेही घेऊ शकता. आता अंतर कसं दिलेलं आहे पाहू आपण. एक्स झेडचं अंतर आहे 3 वर्गमुळात 7 असू द्या. वाय एक्स वायचं अंतर आहे फक्त वर्गमुळात 7. याला सहगुणक नाही म्हणून मी 1 हा सहगुणक लिहितो, म्हणजे 1 वर्गमुळात 7 म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं पडेल आणि आपल्याला वाय झेडचं अंतर काढायचं आहे. आता जे अंतर दिलेली आहेत ते आपण लिहू. अंतर आपल्याला अगदी साधा सोपा भाग, काही अवघड नाही. एक्स झेडचं अंतर किती आहे? 3 वर्गमुळात 7. एक्स झेड हे टोटल अंतर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. टोटल अंतर दिलं त्यांनी आपल्याला पहिल्या बिंदूपासून शेवटच्या बिंदूपर्यंत अंतर दिलेलं आहे 3 वर्गमुळात 7. अगदी साधं सोपं आहे, नीट लक्ष द्या. ओके. एक्स वायचं अंतर दिलं त्यांनी आपल्याला 1 वर्गमुळात 7 म्हणजे फक्त 1 वर्गमुळात 7. माझ्याकडे 3 रुपये आहेत, त्यापैकी 1 रुपया याने घेतलेला आहे. 3 वर्गमुळात 7 म्हणजे 3 बटाटे असतं समजू आपण, त्यापैकी 1 ह्याने घेतला, उरले किती? आपल्या सर्व लक्षात आहे 3 मधून 1 गेलं, इथे किती आलं? 2 वर्गमुळात 7. काही गणिती क्रिया नाही केली चालते, काही अडचण नाही. देअरफॉर लेंथ विचारते मी, लेंथ वाय झेड इज इक्वल टू 2√7. अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. किंवा आपण ह्याची वजाबाकी केली तरी चालतंय. कशी वजाबाकी करणार आपण पहा. आता आपल्याला दिलेलं कोणतं आहे? एक्स झेड दिलेलं आहे, बरोबर का? एक्स झेड लेंथ एक्स झेड बरोबर. आपला नियम काय? याची बेरीज ह्या उरलेल्या दोघांच्या बेरजीइतकी असते. लेंथ एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड. ओके. आता ह्याचं अंतर किती आहे? हे अंतर आहे 3 वर्गमुळात 7 बरोबर. हे किती आहे अंतर? 1 वर्गमुळात 7 अधिक लेंथ एक्स वाय. मग आता मला पाहिजे लेंथ एक्स वाय पाहिजे, हे 1 अधिक आहे, इकडे अंतर वजा होईल. 3 वर्गमुळात 7 वजा 1 वर्गमुळात 7 बरोबर लेंथ एक्स वाय. मग सॉरी कोणता आहे? वाय झेड सॉरी, हे आहे वाय झेड. मग 3 वजा 1 2 वर्गमुळात 7 बरोबर लेंथ वाय झेड. अशा पद्धतीने काढू शकता, असं लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस 1.1 आपला हा संपलेला आहे. उरलेली उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. आपण 7वं उदाहरण पाहू. Which figure is formed by 3 non-collinear points? नॉन कोलिनियर म्हणजे 3 नैक रेषीय बिंदू, म्हणजे एका रेषेत नसलेले. आता एका रेषेत नसलेले म्हणजे पहा, कसेही तुम्ही बिंदू घ्या, कसेही घ्या, काही अडचण नाही. आता हे 3 बिंदू जर विचार केला आपण, तर या 3 बिंदू मधून जाणारी कोणती आकृती तयार होईल? 3 बिंदू मधून आपण एक आकृती तयार करायची म्हणलं तर आपण ह्या 3 बिंदूची आपण रेषा ओढून घेऊ आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तुमच्याही लक्षात आलं असेल. तर या 3 बिंदू मधून कोणती आकृती तयार होते? तर कोणती आकृती तयार होते? त्रिकोण तयार होतो. फक्त आणि फक्त त्रिकोणच तयार होतो, दुसरी कोणतीही आकृती तयार होऊ शकत नाही. ओके, थँक्स, धन्यवाद.